इथून पुढे होती मग सनी इथून ये. तर मित्रांनो हा ओढा जरा मोठा आहे आणि पाण्याला थोडा प्रेशर सुद्धा आहे. तर रिटर्न येताना थोडंसं आम्ही रस्ता चुकलो आणि इथून आपल्याला हळूहळू यायचं आहे. थोडीशी वाट शेवाळाची असल्यामुळे पाय घसरत आहेत. मित्रांनो हे ते वाकडे आहे ज्याबद्दल तुम्हाला सांगत होतो. स्वागत आहे तुमचं माझ्या मी प्रवासी या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा हा आपला अनोखा प्रवास असणार आहे बदलापूर येथील वाघबीळ ट्रेकिंग स्पॉटला. तर वाघबीळ हे नाव जसे ऐकायला इंटरेस्टिंग वाटते तसेच ही जागा सुद्धा रहस्यमय आहे. जर तुम्हाला सुद्धा ही जागा अनुभवायची असेल तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वाघबीळ येण्यासाठी तुम्हाला पहिले बदलापूरला बाय रोड किंवा बाय ट्रेनने यावं लागेल. बदलापूर स्टेशनच्या पूर्वेला आल्यावर तुम्हाला तिथून डायरेक्ट ऑटो करून सावरोळी या गावी यावं लागेल. आणि जर तुम्ही बाय रोड तुमची बाईक किंवा कार घेऊन येत असाल तर गुगल मॅपच्या मदतीने बदलापूरमधील सावरोळी या गावी येऊ शकता. तर मित्रांनो आता आपण सावरोली या गावात पोहोचलो. सावरोली गावाच्या अलीकडेच म्हणजे एंट्री पॉईंटलाच आपल्याला ही जिल्हा परिषद शाळा दिसेल सावरोली. तर इथं आपल्याला आपल्या बाईक्स पार्क करायच्या आहेत. इथं जसं तुम्ही बाईक पार्क केल्यात तर इथं तुम्ही जर नवीन असाल ट्रेकिंगमध्ये तर तुम्ही या गावातून गाईड घेऊ शकता. आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही नॉर्मली जी वाट आहे त्या वाटेने वाघबीळपर्यंत जाऊ शकता. एंट्री तर ही इथून बाईक पार्क केल्यानंतर आपल्याला इथं जायचं आणि इथून राईट मारून एक पायवाट आहे. त्या पायवाटेने आपल्याला जायचं. मी पायवाट थोडी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. तोपर्यंत मी माझ्या मित्रांचं इंट्रोडक्शन करतो. तर हा आहे प्रेम सागर. हा आपल्यासोबत पहिल्यांदा ट्रेकला येत आहे. आणि हा संतोष कानोडे आणि हा सनी. हे आपले जुने ट्रेकिंग मेंबर आहेत दोघेही. आणि हा योगेश हा आपला जुना ट्रेक मेंबर. तर चला. तर मित्रांनो इथे लेफ्टला आपण जिल्हा परिषदेकडे गाड्या पार्क केल्या होत्या. आणि इथं अलीकडे आपण हा बोर्ड बघताय जलाशय विकास कार्यक्रम. इथूनच आपल्याला एक पायवाट दिसेल. या पायवाट्याने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. तर चला आपण सुरुवात करूया ट्रेकची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर आपण 1 मिनिटाची वाट सिमेंटच्या पायवाटीने पुढे आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला हा ओढा दिसेल. तर हा ओढा क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. ओढ्यापासून पुढे जस्ट 1 मिनिट आलो आहोत. तर इथून आल्यानंतर आपल्याला समोर अशा 2 पायवाट दिसतील. तर आपल्याला ही उजवीकडची पायवाट घ्यायची आहे. कोणी या सरळ पायवाटेने जाऊ नका. आपल्याला या पायवाटेने जायचं आहे. या घनदाट वाटेतून पुढे आल्यानंतर आपल्याला एक सुंदर असं पठार पाहायला भेटतं. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी वाट आहे. तुम्ही आता बघू शकता इथे पूर्ण कडक आहे आणि पूर्ण भिजलेला आहे. त्याचा बारीक शेवाळ सुद्धा आहे. तर जरी आपले चांगले शूज असले तरी म्हणजे इथं खूप स्लिपरी आहे. तर संभाळून उतरा. फक्त तर लागलं तर एकमेकांचा हात पकडून तुम्ही उतरू शकता. गाडा होईल गाडा. थोडी चढाई वरती करून आल्यानंतर आपल्याला पुढे एक अशी वाट लागेल जिथं आपल्या इथं पण रस्ता दिसेल आणि इथे दिसेल. तर आपल्याला ही उजवीकडची वाट निवडायची आहे. जस्ट थोडं पुढं आलो आणि पुन्हा असं कन्फ्युजन झालं की 2 वाट दिसलं आपल्याला. तर दोघांपैकी कुठली निवडायची हे बघायचं होतं. तर इथं काही लोकांनी दगड रचून ठेवले आहेत. तर त्याच्यावरून ही योग्य मार्ग आहे हे आपण समजू शकतो. आणि तिथून पुढे जाऊया. इथे ट्रेक करत असताना आपल्याला बरेच असे गावठी केळ्यांची झाडी दिसतील.
आधी वाटायचं गोगलगाय या जमिनीवरच रांगतात, पण आज त्या झाडांवर इतक्या लटकलेल्या पाहिल्या, वाटलं जणू झाडांनीच फळ्यासारखा त्यांना जन्म दिला आहे. जवळपास पाऊण तासचा ट्रेक झालाय आणि आपली सगळी मंडळी आता थोडी थकली आहे, तर 5 मिनिटाचा रेस्ट घेऊया आणि पुढे जाऊया. थोडा वेळ पुढे चालत गेल्यावर समोरच एक सुंदर ओढा आमची वाट पाहत उभा होता. तो पाहताच आमचा सगळा थकवा एका क्षणातच नाहीसा झाला. त्या पाण्याचा गारवा, आवाज मनाला एक वेगळाच आनंद देत होता, जणू निसर्गाने आपल्यासाठी खास भेटच दिली होती. तर मित्रांनो, हा ओढा जरा मोठा आहे आणि पाण्याला थोडा प्रेशर सुद्धा आहे, तर हा आपल्याला सांभाळून पार करायचा आहे. ओढा क्रॉस करून आल्यानंतर आपल्याला इथे एक रिबिन दिसते, म्हणजे या रिबिनीच्या साईडने जो रूट आहे तो आपण फॉलो करायचा. वाटेत आपल्याला एक झाड दिसलं असं मोठं, आणि नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे की या झाडावर कोणीतरी ॲरो केलाय. खूप छान, याच्याने आपल्याला मदत होते बरोबर वाट पकडायला. इथं सुद्धा ॲरो आहे. फायनली आपण वाघबीळ इथे पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता धबधबा दिसत आहे. त्या धबधब्याला वाघबीळ धबधबा असं सुद्धा म्हणतात. तर थोड्याच वेळात आम्ही त्याच्या जवळ जाऊन तुम्हाला दाखवणार आहे वाघबीळ नक्की काय आहे. तर मित्रांनो, आपण सध्या तिथून आलो आहोत ट्रेक करत, आणि आपल्याला हा एक पूर्ण डोंगर लागेल आणि इथून आपल्याला हळूहळू यायचं आहे. थोडीशी वाट शेवाळाची असल्यामुळे पाय घसरत आहे, तरी सगळ्यांनी डोंगराचा आधार घेऊन ट्रेकिंग म्हणजे पकडत पुढे यावं. तर मित्रांनो, हेच ते वाघबीळ आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. हे वाघबीळचं नाव असं पडलं आहे की काही वर्षांपासून नैसर्गिकरित्या हे बीळ तयार झालेलं आहे. आणि हे बीळ याला बीळ का म्हणतात, कारण की तुम्ही बघू शकता याचा चिन्ह आकार असा गोल आहे. ते तुमची असा हवा आपल्या जाऊन आणि हवा परत येत असेल बीळ, त्याच्यामुळे हे बीळ तयार झालं असावं. तर बीळ आतमध्ये बरंच खोल आहे. तर हे बीळ शिक्षा तयार झालेलं बीळ, आणि पूर्वी जे लोक इकडे त्याचं सांगतात की पूर्वी इथं वाघ येत असावा, वाघ किंवा बिबट्या काही जनावर इथं राहत असावं, म्हणून याला वाघबीळ असं नाव इकडच्या लोकांनी पाडलं आहे. तुम्ही तुम्हाला दाखवतो हे वाघबीळ आतमध्ये किती खोल आहे. जसं आपण पुढे येतोय तशी ही गुफा किंवा बीळ हे छोटं होत चाललंय, हाईटने छोटं होत चाललंय, आणि पुढे सुद्धा हे आरोग्य होत चाललंय. मी तुम्हाला टॉर्चच्या मदतीने जे काही दिसतं ते दाखवायचा प्रयत्न करतो. तर बघा, आता मी सध्याच्या स्थितीला इथं पूर्णपणे उभा राहू शकतोय, म्हणजे थोडंसं वाकून. पण जसं पुढे जातं तसं ही पण छोटी होत जाते. तसं पुढे आता बघण्यासाठी काय नाहीये, आणि वाट पण छोटी असल्यामुळे मी सुद्धा तिथे जाऊ शकत नाहीये. तर मी तुम्हाला प्रयत्न करतो जास्तीत जास्त गुफा दाखवायचा. तर बघा मित्रांनो, निसर्गाची काय किमया आहे. म्हणजे
काय कित्येक तरी वर्षांपासून इथं हवेमुळे कदाचित हे बीळ तयार झालं असावं. आणि हे बीळ सुद्धा पूर्ण असं जॉईंट नाही आहे. तुम्ही बघू शकता वरतून अशी थोडीशी म्हणजे पूर्ण जॉईंट नाही आहे, थोडीशी गॅप आहे. त्यामुळे या गॅपमधून वरतून डोंगरातून थोडं पाणी सांडतं आणि ते पाणी या बिळामध्ये सुद्धा पडतं. आणि या बिळाच्या बाहेर आलो आपल्याला हा सुंदर असा धबधबा पाहायला भेटतो. वरून कोसळणारा शुभ्र व स्वच्छ धबधबा पाहून आम्ही आमचा मोह आवरू शकलो नाही. लगेच त्याच्या गार प्रवाहात शिरलो आणि ओले चिंब भिजून आनंद लुटला. हा आपला संपूर्ण बघून झाला आहे आणि आपण थोडे धबधबा खाली थोडंसं भिजलो, थोडी मजा सुद्धा केली. तर आपण आता परतीचा प्रवास करतोय, पण आता पुढे जाऊन आपण उड्याजवळ थांबणार आहोत आणि तिथे थोडा नाश्ता करणार आहोत. ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर रिटर्न येताना थोडंसं आम्ही रस्ता चुकलो, 5 मिनिटं जरा रस्ता चुकलो. सांगतो मी कशावर तर आमच्या योगेशने बरोबर रस्ता शोधून काढलाय. तर आम्ही चुकून थोडं पुढे त्या बाजूने गेलो होतो, पण आता रिटर्न येऊन परत आपली जी जुनी वाट आहे म्हणजे जी मेन वाट आहे त्या वाटी पोहोचलो आहोत. आणि तिथून पुन्हा आपल्याला ओढा क्रॉस करायचा आहे त्या बाजूला जायला. सध्या काही दिवसांनी म्हणजे 4-5 दिवसांनी गणपती येणार आहेत. तर इकडच्या ज्या गावातल्या बायका आहेत त्या सर्व इकडच्या, जे मी तुम्हाला मगाशी बोललो होतो, गावठी केळाचे झाडं आहेत इथे भरपूर. तर त्यांनी ते केळाच्या झाडांची पानं घेतली आहेत आता गणपतीच्या पूजेसाठी वगैरे लागतील म्हणून. चला तर आता ही वेळ झाली आहे थोडं आपल्या नाश्ता पाणी करायची. तर आपण इथं बसून थोडंसं नाश्ता करूया, मग निघूया. आज आपण नाश्त्यासाठी भेळीचे 2 धणे आपल्याकडे आहे आणि त्या भेळीमध्ये टाकण्यासाठी कांदा आणि टोमॅटो पण आहे. फिटिंग वगैरे करून आपण भेळीमध्ये मिक्स करणार आहोत. भेळी खाऊया आणि त्याच्यानंतर चहा पण बनवणार आहोत. त्याची गॅस वगैरे आणलाय, तिचं भेळी खाऊन आणि फळं खाऊन झाल्यावरती लगेच आपण चहा पिणार. बस मी काय कमी टाकलेली ना रे शिकण्यासाठी. तर आमचा हा ब्लॅक टी उकळत आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये चहा प्यायची एक मजाच वेगळी. हा होता आमचा वाघबीळ वॉटरफॉल ट्रेक. थरार, मज्जा आणि निसर्गाचा अफलातून गारवा. आता निरोपाची वेळ आली आहे, पण इथला हिरवाईचा स्पर्श आणि निसर्गाने दिलेलं प्रेम कायम मनात जपून ठेवणार. मित्रांनो, वाघबिळी हा ट्रेक साधारणतः कंप्लीट करण्यासाठी 1 ते 1.25 तास तुम्हाला वरती चढाई करण्यासाठी लागते आणि सेम तुम्हाला तेवढाच वेळ लागतो ट्रेकवरून परत खाली येण्यासाठी. तर आपण आपल्या ट्रेक कंप्लीट करून आता आपल्या बेस कॅम्प जिथं आपण आपली बाईक पार्क केली होती तिथं आलो आहोत. तर आता आम्ही निघतो आमच्या घराकडे. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. जय शिवराय.